प्रभाग क्रमांक 13 मधून आपण निवडणुकीला समोर जात आहे. कसं विजन आपलं असणार आहे? नमस्कार, मी अक्षय राजेंद्र करंडे व ही माझी मिसेस अर्चना अक्षय करंडे. आम्ही प्रभाग क्रमांक 13मधून निवडणूक लढवत आहोत. आम्ही गेले सातत्य 10 ते 11 वर्षे समाजासाठी काम करत आहोत. आम्ही दोघंही सर्वसाधारण कुटुंबातून आलेलो आहोत. आम्ही अत्यंत गरिबी पाहिलेली आहे आणि आम्हाला आमच्या भागाच्या बऱ्यापैकी अडचणी माहिती आहे आणि त्या अडचणी काही लोक आम्हाला सांगतात. आम्ही त्या सोडवण्याच्या यशस्वीरित्या पूर्ण करतो, प्रयत्न करत असतो. येणाऱ्या दिवसात लोकांनी जर आम्हाला साथ दिली तर आम्ही त्या मोठ्या प्रमाणावर अडचणी सोडू आणि आमचं आयुष्य दोघांचं हे लोकांसाठी समर्पित आहे. आम्ही अत्यंत गरिबी पाहिल्याने आम्हाला प्रत्येक समस्येची जाणीव आहे आणि आमच्या प्रभागात भरपूर समस्या आहेत. लाईटीच्या आहेत, रस्त्याच्या आहेत, पाण्याच्या आहेत, विद्युतच्या आहेत, गुन्हेगारीच्या आहेत, अवैध धंद्यांच्या आहेत आणि वाढती गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. महिलांमध्ये, लहान मुलींमध्ये संपूर्ण दहशतीचं वातावरण आहे. महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणावर निधी येतो पण तो सेक्टर 22च्या नागरिकांसाठी व्यवस्थित राबवला जात नाही. रस्त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. महिला वर्ग गरिबी असल्यामुळं बाहेर कामाला जातात तर पाणी हे वेळेवर सोडलं जात नाही. रात्रीच्या टायमिंगमध्ये पाणी सोडलं जातं. या अशा सेक्टर 22मध्ये भरपूर समस्या आहे. त्याला वाचा फोडणारा कोणताही लोकप्रतिनिधी व्यवस्थित काम करत नाही. तर आम्हाला येणाऱ्या दिवसात त्या गोष्टींवर काम करायचं आहे. आमच्या आया बहिणींना जो त्रास होतो आहे तो आम्हाला सोडायचा आहे. हेच आमचं विजन आहे. येणाऱ्या दिवसात प्रभाग क्रमांक 13मधून आम्हाला जर लोकांनी सहकार्य केलं तर आम्ही येणाऱ्या दिवसात लोकांसाठी चांगलं काम करू आणि जरी नाही केलं तरी आमचं संपूर्ण दोघांचं आयुष्य लोकांसाठीच राहणार आहे. हेच आम्ही एवढं सांगतो. काही तुम्ही उमेदवार म्हणून महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला समोर जात असतात. हो. समोर जात असताना नेमकं तुमच्याकडं या प्रभाग क्रमांक 13मध्ये कुठले प्रश्न मूलभूत आहे, काय वाटतं तुम्हाला? आम्ही लहानपणापासून त्या प्रभागात राहतो आहे म्हणून तिथल्या समस्या आम्ही खूप जवळून पाहिलेल्या आहेत. आता तर प्रभागाची अशी परिस्थिती आहे की 15-16 वर्षाची मुलं व्यसनाने हे झालेले आहेत आणि ते भांडणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. अशा तर कित्येक गोष्टी आहेत की लहान लहान मुलांना दारूमुळं, व्यसनांमुळं त्यांचा मृत्यू पण झालेला आहे आमच्या प्रभागात. तर आम्हाला ते बंद करायचं आहे. अवैध धंदे बंद करायच्यात. हाणामारी ज्या आमच्या प्रभागात होतात ते बंद करायचे आणि रस्ते, लाईट अशा अनेक समस्या आहेत त्या व्यवस्थित करायच्या. तिथं त्यांना वेळेवर सगळं द्यायचं आहे. पाणी वेळेवर आलं पाहिजे. आमच्या महिलांना रात्रीचं पाणी 11-11:30 वाजता येतं आमच्या प्रभागात. मग महिला रात्रीचं दिवसभर थकून आलेल्या असतात, रात्रीचं काम करतात, सकाळची त्यांची झोप होत नाही. अशी कितीतरी महिलांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे. म्हणून आम्हाला पाणी वेळेवर द्यायचं आहे त्यांना. ताई, या निवडणुकीमध्ये आपण अपक्ष निवडणूक लढवत आहात का कोणत्या पक्षाकडून लढवत आहे? सध्याला आम्हाला 1-2 दिवसामध्ये तिकीट भेटेल आणि जरी नाही भेटलं तरी आम्ही कोणावर नाराज नाही होणार. आम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे. आम्ही कुठल्या तिकिटाच्या भरवशावर किंवा पक्षाच्या भरवशावर आम्ही समाजकारणात आलेलो नाही. आम्हाला लोकांची सेवा करायची आहे. म्हणून आम्हाला काही करून अपक्ष जरी असलो तरी आम्ही पूर्ण क्षमतेने लढणार. आणि जर सन्माननीय अजितदादा पवारांनी जर आमच्यावर विश्वास ठेवून आणि प्रभागातील माजी नगरसेवकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आणि भोसरीचे जे राष्ट्रवादीचे सन्माननीय अजितदादा गव्हाणे, विलास शेठ लांडे पाटील आणि पंकज शेठ भालेकर, तानाजी भाऊ खाडे, शशिकिरण दादा गवळी हे प्रभागातील आमचे जे सर्व भोसरी विधानसभेचे माजी नगरसेवक आहेत त्यांनी जर आम्हाला विश्वास दाखवला तर आम्ही नक्कीच राष्ट्रवादी पक्षासाठी चांगलं काम करू आणि राष्ट्रवादी पक्ष समाजाच्या लास्ट घटकापर्यंत नेऊ आणि संपूर्ण आयुष्य आम्ही राष्ट्रवादी पक्षासाठी काम करू. जरी त्यांनी आम्हाला तिकीट नाही दिलं तरी आम्ही नाराज होणार नाही. पण आमच्या दोघांचं स्वप्न 10 वर्षापासून आहे आणि ते आम्हाला काम करायचं आहे लोकांसाठी. म्हणून आम्ही आमच्या दोघांचं आयुष्य हे समाजासाठी अर्पण करत आहोत. या निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहात ताई, काय तुम्ही जनतेला आव्हान करणार? जनतेला हेच आव्हान करणार आहे की आपण भरपूर लोकांना साथ दिली, मतदान केलं, त्यांना पालिकेत पाठवलं पण प्रभाग आहे तसाच आहे आपला. अजून पाण्याची टाकी आहे पण दुसऱ्या प्रभागाला पाणी जातं आहे, आपल्या प्रभागाला पुरेसं पाणी नाही आहे. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत आपण लोकांना संधी देऊनसुद्धा त्यांनी काम नाही केलं. तर आम्हाला जर एक संधी दिली तर आम्ही चांगलं काम करू. आम्ही आता आमच्या व्यवसायातनं काही पैसे कमवतो त्यातनं आम्ही एक वाटा काढून समाजासाठी काम करतो स्वखर्चाने. म्हणजे आम्ही असं म्हणजे खोटं बोलत नाही. आमचे भरपूर काम आहेत की आम्ही आतापर्यंत स्वखर्चाने लोकांसाठी कामं केलेली आहेत. जर आम्हाला जर साथ दिली तर आम्ही लोकांसाठी आमच्या पैशातून तर काम करू. तर पालिकेचा निधी, वेगवेगळ्या संस्थेचा निधी, महाराष्ट्र शासनाचा निधी
लोकांपर्यंत आणून समाजासाठी चांगलं काम करू. आमच्या भागात हॉल नाही आहेत, अत्याधुनिक हॉस्पिटल नाही आहे, ह्यासाठी आम्हाला काम करायचं आहे मोठ्या प्रमाणावर. लहान मुलांसाठी उद्याने लहान मुलांसाठी तर उद्यानं नाहीच आहेत आमच्या इथं, म्हणजे एकदम अवघड परिस्थिती आहे आमच्या प्रभागाची. एक पण नाही आता. आम्हाला त्या गोष्टी सगळ्या सोडायच्या. आणि सेक्टर 22ला आम्ही आमचं कुटुंब मानतो. जसं मी माझ्या आईवडिलांना समजतो तसं सेक्टर 22च्या प्रत्येक नागरिकाला मी माझी आई बहीण वडील समजतो. म्हणून आम्हाला त्या लोकांसाठी काम करायचं आहे. आम्हाला राजकारणात पद प्रतिष्ठा पैसा कमवण्यासाठी यायचं नाही. आम्हाला देवाने भरपूर दिलेलं आहे. आम्ही लय गरिबी पाहिलेली आहे. आम्हाला देवाने भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. पण आमचं एकच म्हणणं आहे की आता सेक्टर 22च्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करायचं. प्रभाग क्रमांक 13च्या नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करायचं. ओके. नाव काय आपलं? अक्षय. माझं नाव अक्षय राजेंद्र करंडे. माझी मिसेस अर्चना अक्षय करंडे ही OBC महिला गटातनं ब गटातनं लढणार आहे. तरी माझी प्रभागातील सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आहे की तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे माता स्वरूपात राहू द्या. ओके.